तर पहिल्यापासून हा जो प्रॉब्लेम आहे हा पहिल्यापासून आहे की जर सप्लायरनी टॅक्स नाही भरला तर रिसिपियंटकडनं गव्हर्नमेंट घेणार. पण मॅचिंग नव्हतं ना, त्यामुळे ते सेक्शनच वर्कमध्ये नव्हते. त्यामुळे मग त्यावेळेस टॅक्सपेअर बोलू शकत होतं की तुम्ही कुठल्या बेसिसवरती आमच्याकडे घेता. आणि सेक्शन 141 बदलला आता आणि हा सेक्शन 141 मध्ये ती पॉवर मिळवली की एव्हरी रजिस्टर्ड पर्सन शॅल सब्जेक्ट टू सच कंडिशन अँड रिस्ट्रिक्शन्स ॲज मे बी प्रिस्क्राईब बी एंटायटल्ड टू अवेल द क्रेडिट ऑफ इलिजिबल इनपुट टॅक्स ॲज सेल बसेस. स्वतःहून आपण बघतो टॅक्सपेअर आणि टॅक्स भरतो इन इज रिटर्न अँड सच अमाऊंट शॅल बी क्रेडिटेड टू इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. हे 141 एक सांगतो की सेल बसेस टॅक्स का होईल, इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला जमा होईल, ITC जमा होईल तिथे. द क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स अवेल बाय रजिस्टर्ड पर्सन जो 41(1) मध्ये अवेल केला आहे इन रिस्पेक्ट ऑफ सच सप्लाईज गुड सर्व्हिसेस आर बोथ द टॅक्स पेबल वेअर ऑन हॅज नॉट बीन पेड बाय द सप्लायर. त्या गव्हर्नमेंटकडे ही पॉवर इथनं आली की जर सप्लायरला जो ITC अवेल केला आहे त्याचा टॅक्स सप्लायरनी जमा केला, गव्हर्नमेंटकडे नाही केला, तर जर नसेल केला नॉट बीन पेड बाय द सप्लायर शॅल बी रिव्हर्स अलॉंग विथ ॲप्लिकेबल इंटरेस्ट बाय द सेड पर्सन इन सच मॅनर. जे याचा रूल बनवतील आणि त्या रूलमध्ये सांगितलं जाईल कशा प्रकारे रिव्हर्स करायचं. हे जर सप्लायरनी टॅक्स दिला नाही गव्हर्नमेंटला तर रिसिपियंटकडनं तो सरकार घेईल, या प्रकारची पॉवर सेक्शन 41(2) मध्ये घेतलेली आहे गव्हर्नमेंटने. आता हा कायदेशीररित्या ते रिकव्हरी करू शकतात या टॅक्सची. आता GSR 1 भरला, GSR 1 भरला आणि GSR 3B नाही भरला. एखादा बिझनेस बंद झाला, त्यांनी 1 भरला, 3B नाही भरला, तर ते कळतं, ते बघता येतं. पण एखाद्याने 1 भरला आणि 3B सुद्धा भरून त्यात कमी टॅक्स भरला, हे तर कळणार नाही रिसिपियंटला टॅक्स भरला किती. लक्षात घ्या. त्याच्यामध्ये मी काय करणार की जे माझी सप्लायर आहे मी एक सगळे चेक करीन. काय करीन, सगळे माझे 2B बघीन 12 महिन्याचे, 2A बघीन आणि 3B सगळ्या सप्लायरनी भरलं की नाही भरलं हे बघीन. जर एखाद्या सप्लायरनी 3B भरलेलं नाही आहे याचा अर्थ तो टॅक्स त्यांनी जमा केलेला नाही आहे. टॅक्स पर एवढं बघू शकतो ना, 1 भरला आहे, 3B नाही भरला. आता गव्हर्नमेंटने काय केलं, हा जो सेक्शन आहे, हा जो सेक्शन कशा प्रकारे करायचं, कशा प्रकारे हा टॅक्स जमा करायचा याकरता रूल हा 37(1) बनवला. हा नोटिफाय केला, नोटिफिकेशन नंबर 24 डिसेंबर 2022 की या प्रकारे आता ITC रिव्हर्स करायला लागेल. आता जेव्हा हा लागू झाला रूल 37(a) याचं त्यांनी एक हे मागच्या वर्षीच आहे बघा, त्या प्रकारे त्यांनी काय केलं, ॲडवायझरी काढली. एक GST पोर्टलला ॲडवायझरी काढली, ही 14/11/2023 आलेली आहे ही ॲडवायझरी. यात त्यांनी सांगितलं की 37(a) रूल जो आहे, जे टॅक्सपेअर आहे त्यांच्या सप्लायरनी टॅक्स जमा केलेला नाही आहे त्यांना त्यांनी ईमेल थ्रू कम्युनिकेट केलं की तुमचा हा इनवॉइस आहे, हा तुम्ही GSR 1ला सप्लायरनी दाखवला, तुमच्या 2B त्याला तुम्ही ITC घेतला आहे पण 3B टॅक्स भरलेला नाही आहे. तर the said amount of ITC is required to be reversed by such taxpayer while furnishing a return in form GSR 3B on or before 30th day of November. हे 37(a) मध्ये रूल जो आहे त्याप्रमाणे हे रिव्हर्स करणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. त्यांनी मेलला कम्युनिकेट केलं. द मेल कम्युनिकेशन to this effect has been sent on the registered email ID of the taxpayer. पोर्टलला माहिती आहे ना की GSR 1 ज्यांनी भरला आहे त्यांनी GSR 3B नाही भरला आहे, माहिती कोणाकडे आहे, पोर्टलकडे आहे. मग कुठल्या इनवॉइस त्यांनी अपलोड केले होते GSR 1ला त्याचा रिसिपियंट कोण आहे, या सगळ्या रिसिपियंटला GST पोर्टलनी ईमेल थ्रू कम्युनिकेट केलं आणि सांगितलं की रूल 37(a) प्रमाणे तुम्ही रिव्हर्स करा. The taxpayer are advised to take note of it and ensure that ITC, if availed by them, is reversed as per 37(a) of the series rule before 30th November. 30th November टेबल 4B2 मध्ये रिव्हर्स करा. 4B2 का टेम्पररी रिव्हर्सल आहे, सप्लायरनी भरला तुम्ही ITC घेऊ शकता.
रिअवेल करू शकता. कळलं? आता ह्याच्यामध्ये कसा पुढे बघा आता की GSTR सप्लायर भरेल GSTR 1 अँड इट इज फाईल्ड विदिन ड्यू डेट. GSTR 1 भरला, ITC रिफ्लेक्ट झाला, 2B मध्ये रिसिपिएंटने ITC घेतला, रिसिपिएंट अवेल ITC रिफ्लेक्टेड इन 2B, 10% टॅक्समध्ये त्यांनी ITC अवेल केला. 3B नॉट फाईल्ड बाय सप्लायर, सप्लायरने 3B फाईल नाही केला, रिसिपिएंट त्याला बोलतो तू फाईल कर, तो मी करीन 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 करत त्यापर्यंत 30 नोव्हेंबर आलं, त्यांनी काय भरला नाही. 37A काय सांगतो, ITC रिव्हर्स करा, इंटरेस्ट लागत नाही इकडे. जर रिव्हर्स केला 30 नोव्हेंबरपर्यंत, नोव्हेंबर 30 पर्यंत, रिव्हर्स ऑफ ITC बाय रिसिपिएंट आफ्टर 30 नोव्हेंबर, 30 नोव्हेंबर नंतर जर रिव्हर्स केला, जर रिव्हर्स नाही केला तर तो डिफॉल्टर होईल. सप्लायर टॅक्स भरला मी तुमचा ITCचा क्लेमच चुकीचा झाला. जर रिव्हर्स नाही केला, सप्लायरने टॅक्स नाही दिला तर कोणी द्यायचं आहे, रिसिपिएंटने द्यायचं आहे. रिव्हर्स नाही केला तर गव्हर्नमेंट कोणाकडे मागेल, रिसिपिएंटकडेच मागेल. अप टू 30 नोव्हेंबर रिव्हर्स करा. 30 नोव्हेंबर जर रिव्हर्स केला तर इंटरेस्ट पेबल नाही आहे. 30 नोव्हेंबर जर रिव्हर्स केला तर इंटरेस्ट लागेल 18%. त्यानंतर सप्लायर फाईल GSTR 3B आफ्टर 30 सप्टेंबर नेक्स्ट फायनान्शियल इयरमध्ये, तर मग ITC रिअवेल करू शकतो. ओके, सेक्शन 41 आणि 37A हे तुम्ही कंबाईन रिडिंग कराल तर तुम्हाला हे कन्क्लुजन मिळतं. ही तरतूद जी आहे ही त्यांनी जसं इथे दिलं 5% कॅन्सल केलं आणि काय म्हणलं 100% मॅचिंग पाहिजे. मॅचिंग 100% पाहिजे आणि सप्लायरने टॅक्सही जमा केला पाहिजे. जर नाही केला तर मग रीड विथ सेक्शन 16(2)C मध्ये हे दिलेलं आहे की 41 प्रमाणे ITC अवेल करू शकतो. ITC अवेल केला, सप्लायरने टॅक्स GSTR 1ला दाखवला पण सप्लायरने टॅक्स जमा नाही केला 3B मध्ये, तर मग तो टॅक्स भरायला लागेल आणि तो रिव्हर्स करायला लागेल कधी, विदाउट इंटरेस्ट बिफोर 30 नोव्हेंबर. कळलं? एवढं संपलं? कळलं ना विषय? मी वाचायला तर मग अजून माहिती मिळेल याच्यामधनं. आता मी एक बिझनेस करतोय, मी GSTR 1 भरला आणि त्यात तुमची चौघांचे मी जर का तिथे इनवॉइस दाखवले, ओके, तर तुमच्यासाठी सेक्शन 41 काय सांगतो की तुम्ही ITC अवेल करू शकता. पण जर 30 नोव्हेंबर नेक्स्ट इयरचं जर सप्लायरने 3B नाही भरला तर तुम्हाला ITC रिव्हर्स करायला लागेल. आणि मी नाही 3B भरला, तुम्ही बघाल 3B नाही भरला, तुम्ही मला सांगाल 3B भरा, तुम्ही भरतो, जरा बिझनेस माझा बंद झाला आहे, तर मी काय करतोय, थोडं माझं फिनान्शियली प्रॉब्लेम आहे, तर मी काही वस्तू आहेत त्या मला मी लिलाव करतोय, त्या विकल्या का मी टॅक्स भरतो. 1 तर भरला आहे, तुम्ही ITC घेताय, तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही ना, मी भरीन 3B. असं आहे ना. हे पोर्टलला हे कळतं की यांनी जो GSTR 1 भरला आहे तो 2B कोणाला कम्युनिकेट झालेले असतील, त्यांना ईमेल जाणार आहे. 3B नाही भरला मी सप्लायरनी, ITC रिव्हर्स करा, एक अलर्ट आहे त्यांच्याकरता. त्यांनी पोर्टलनी पाठव ना पाठव, तरतूद लागूच आहे. त्याचं हे म्हटलेलं नाही आहे की तुम्हाला पोर्टल कम्युनिकेट करेल. ही ॲडिशनल त्यांनी एक सर्व्हिस दिली पोर्टलनी की त्यांना कळलं, रिसिपिएंटला अलर्ट केलं की तुमच्या सप्लायरने टॅक्स भरलेला नाही आहे, तुम्हाला पुढे जाऊन त्रास व्हायला नको असेल तर रिव्हर्स करा, अदरवाईज तुम्हाला डिपार्टमेंट नोटीस पाठवेल, कारण ITC डिफॉल्ट झाला. बरोबर आहे ना? मी तुम्हाला तेच प्रॉब्लेम सांगितलं ना तुम्हाला. तर हे पण काम कोणाचं आहे, हे पण काम पोर्टलच आहे ना. पण त्यांनी काय केलं, जेव्हा हा जो प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करण्याकरता हे तुम्हाला मी मगाशी सांगितलं की GSTR 1 मध्ये लायबिलिटी दाखवली आणि 3B लायबिलिटी कमी भरली, हेच तुम्ही विचारता ना.
त्यांनी हा रूल केला 88C, मॅनर ऑफ डिलिंग विथ डिफरन्स इन लायबिलिटी रिपोर्टेड इन स्टेटमेंट ऑफ आउटवर्ड सप्लाय अँड 3B, रिटर्न ए 3B. आता जिथे वेअर द टॅक्स पेएबल बाय रजिस्टर्ड पर्सन इन अकॉर्डन्स विथ द स्टेटमेंट ऑफ आउटवर्ड सप्लाईज फर्निश बाय हिम 1 मध्ये आणि किंवा 1A इफ एनी और युझिंग द इनवॉइस फर्निशिंग फॅसिलिटी. आउटवर्ड सप्लाय कुठला दाखवला जातो? GSTR 1 IFF हे क्वार्टरली फायलिंग करतात ते, किंवा मग GSTR 1 मधनं अमेंडमेंट होते GSTR 1A मध्ये. त्यामुळे 1A किंवा IFF ना मधला इनवॉइस अपलोड झाला, इनवॉइस फर्निश झाला, त्याचा ITC कोणी घेतला? रिसिपेंटनी घेतला. पेमेंट 3Bत करायचं आहे. पेमेंट 3Bत जेव्हा केलं एक्सिड्स त्या टॅक्स पिरियडमध्ये एक्सिड द अमाऊंट ऑफ टॅक्स पेएबल बाय सच पर्सन इन अकॉर्डिंग विथ द रिटर्न फॉर दॅट पिरियड फर्निश बाय हिम इन 3B बाय सच पर्सन. म्हणजे 1A किंवा IFFची अमाऊंट एक्सिड आहे, 3Bत कमी भरलेत, बरोबर आहे. हे जर घडलं ते वेळाने सुरुवात आहे. जर हे घडलं तर काय करायचं? काय करेल हे कोणाला कळेल? पोर्टलला कळेल. जर हे पोर्टलला कळेल बाय सच अमाऊंट अँड सच पर्सेंटेज ॲज मे बी रिकमेंडेड, त्याने किती फिक्स केलं आहे किंवा अमाऊंट जर 20% कमी जास्त असेल जर का, तर त्याला या प्रकारचं काय होईल? एक नोटीस जाईल. बघा पुढे काय, या नोटीसमध्ये पार्ट ए आणि पार्ट बी असे असतात. हा पार्ट ए आपण वरती वाचतो मी रूल, तो 88C आहे, फॉर्म आहे DRC 01B हा जाईल. यात त्याला काय सांगितलं जाईल की GST नंबर, लिगल नेम, इट इज नोटीस दॅट असं निदर्शनास आलं आहे. काय? टॅक्स पेएबल बाय यू in accordance with the statement of outward supplies furnished by you in GSTR 1 or using the invoice furnishing facility exceeds the amount of tax paid by you in accordance with the return furnished 3B for the period from to by an amount of rupees. The details thereof are follows. 1 मध्ये किती त्याने IGST, CGST, HGST सेस दाखवला आहे, 3B किती लायबिलिटी दाखवली आहे, डिफरन्शियल अमाऊंट किती आहे, खाली टोटल डिफरन्स किती आहे. हे काय? हे वास्तव आहे, ही रिअलिटी आहे. हे त्यांनी फर्निश केलं त्याप्रमाणे काय दिसतंय? हे दिसतंय. तर मग इथे 88C प्रमाणे इन अकॉर्डन्स विथ सबरूल 1 ऑफ रूल 88C प्रमाणे यू आर हेअर बाय रिक्वेस्टेड टू आयदर पे द सेट डिफरन्शियल अमाऊंट टॅक्स लायबिलिटी. एखाद्याने GSTR 1 भरला आणि शून्य लायबिलिटी दाखवली 3B मध्ये. शून्य कशी काय? तुम्ही GSTR 1 लायबिलिटी दाखवता त्या अमाऊंट तुम्ही भरा आणि इंटरेस्ट सकट भरा, अलॉंग विथ इंटरेस्ट अंडर सेक्शन 50 थ्रू GST DRC 3 अँड फर्निश द डिटेल्स. आता त्याप्रमाणे तो भरेल, एक ते मान्य करेल किंवा अमान्य करेल. ही नोटीस जी आहे ही सिस्टम जनरेट करेल. ही काय? डिपार्टमेंट चेक करत बसत नाही, पॉसिबल नाही. It may be noted that where any amount remains unpaid within a period of 7 days, 7 दिवस दिले, and where no explanation or reason to be is furnished by you, or where the explanation or reason furnished by you is not found to be acceptable by the proper officer, the said amount shall be recoverable. म्हणजे रिकव्हरी स्टार्ट होईल 7 days प्रमाणे. आता हे जे आहे पार्ट बी मध्ये उत्तर देतो की मी भरली अमाऊंट, DRC मध्ये भरली, मग ARN नंबर काय टाकायचा, पेड अंडर हेड हे दिलं, विषय संपला. पार्टली भरली, अँड आणि ऑर आहे इकडे, अँड आणि ऑर आहे. ओके, काही अमाऊंट बरोबर आहे, काही अमाऊंट भरायला पाहिजे होती, मी दाखवली ते काही बरोबर आहे, काही अंशी चुकीचं आहे, काही बरोबर आहे. तर मग मी भरीन पण आणि उत्तर पण देईन. पण जर का मी दिलेलं बरोबरच आहे तर उत्तर देईन की एक्सेस लायबिलिटी पेड इन अर्लियर टॅक्स पिरियड. मग माहिती देईन काय असेल ते. म्हणजे हे 5 कारणं आहेत, ती कारणं देईन. म्हणजे 4 त्याने दिलेली कारणं आहेत, यानुसार लायबिलिटी येत नाही माझी. 1 दाखवलं आहे पण 3B येत नाही, ही 4 कारणं दिली होते. आणि 5वं एनी अदर रिझन. असं काय आहे की तुमची लायबिलिटी GSTR 1 ला दिसते तेवढी तुम्ही 3B भरत नाही आहात, कारण द्या. आता हे कारण दिल्यानंतर मग हे व्हेरीफाय करणार PO, मग डिपार्टमेंटकडे येईल आणि मग डिपार्टमेंट त्याला रिजेक्ट केलं तर मग त्याला नेक्स्ट GSTR 1 भरणार नाही आणि मग त्याच्याकडे त्याची रिकव्हरी स्टार्ट होईल.
79 प्रमाणे हे झालं लायबिलिटीज. आता हा रूल त्यांनी त्यांनी जे काय केलं हे एवढं परफेक्ट झालं की आता कंट्रोल आला सप्लायरवरती. पण 3Bच नाही भरला तर मग रिसिपिएंटकडनं वसूल करणार. 3B डिफरन्शियल अमाऊंट आहे तर मग रिपेअरमेंट वसूल करणार. मग सप्लायरला रिसिपिएंटला त्रास नाही. हे लक्षात घ्या. 37A बनवलाय हा पण सेफ साईड बनवलाय. त्यांना जसं इथे डिफरन्स कळतो तिथे हे पण कळणार हिट्स 1 कोणी भर 3B कोणी नाही भरला त्याच्या मागे लागा ना. तुम्ही रिसिपिएंटला ITC पास ऑन केलाय तुम्ही टॅक्स भरलेला नाही टॅक्स भरा त्याच मागे लागली पाहिजे. म्हणजे ज्या केसमध्ये सप्लायर पळूनच गेला असेल तिकडे डिपार्टमेंट मग रिसिपिएंटकडे वसूल करणार. पर्याय हाच आहे ना. मी आता गव्हर्नमेंटला रिसिपिएंटला त्रास द्यायचा नाहीये असं तर कमसे कम दिवस याच्यावर ना. पहिले रिसिपिएंट काय बोलायचे आम्ही तुम्हाला टॅक्स भरतो तुम्ही आम्हाला सांगूच नका सप्लायरला द्यायला. आम्ही इमानदार आहोत ना आम्ही इमानदारीच रिटर्न करतो इमानदारीत टॅक्स जमा करतो. आता सप्लायर भरत नाही तर गव्हर्नमेंट तुमचं पोलीस तुमचं कायदे तुमचे आम्हाला काय त्रास देतात. आम्ही इमानदार व्यापारी आहोत बिझनेस करू द्या आम्हाला. मग त्यांनी ही तरतूद केली म्हणून 38 ऍक्टिव्ह नाहीये. 38 त्यांनी भरून ठेवलं आहे पण 38 काय आता त्याचा काही प्रभाव नाहीये कारण ते कशा प्रकारे वापरलं जाईल ते नोटिफाय केलेलं नाही. पण हा आला हा उपाय एकदम जाहीर झाला. 7 दिवसामध्ये उत्तर द्या अदरवाईज नाही जीएसटी भरता येणार नाही. कमीत कमी काय होईल तिथे सप्लायर रिसिपिएंटला कळतं अरे आपण माल घेतलाय हा जीएसटी भरत नाही कारण त्याला भरताच येत नाही. आता रिसिपिएंट ब्लेम करू शकत नाही की 2B आला आम्ही पैसे दिले 1 महिना 2 महिने 3 महिने सप्लायरचा रिटर्न का भरला जात नाही तुम्ही बघा विचारा त्याला. आता गव्हर्नमेंट रिस्पॉन्सिबल राहत नाही ना इकडे. गव्हर्नमेंट जबाबदारी गव्हर्नमेंटची कमी झाली हे संपली जबाबदारी. आम्ही आमच्या प्रकारे केलेलं आहे आम्ही त्या सप्लायरला रिस्ट्रिक्ट केलाय. तो जर का तिकडे टॅक्स भरू शकत नाही दाखवू शकत नाही जीएसटी भरू शकत नाही तुम्ही बघा काय केलं त्यांनी. म्हणजे रिसिपिएंटची पण जबाबदारी आहे की जे लोक जेन्युइनली टॅक्स भरतायत त्यांच्याच कडनं सप्लाय घेणं इन्व्हर्ट सप्लाय घेणं ही जबाबदारी पण रिसिपिएंटची आहे. सगळं सरकारने करावं हे पॉसिबल नाही. त्याचा रिसिपिएंटला कळतं रिटर्न फाईल त्यांनी करतच नाहीये आपल्याला 2B येत नाहीये 2A येत नाहीये म्हणजे आता आपण त्याकडनं माल घ्यायचा की नाही घ्यायचा यापुढे हे बघायला पाहिजे. तसं हे लायबिलिटीचं होतं हे सक्सेस झालं. त्याचप्रमाणे त्यांनी मग पुढे 88D काढला. 88D काढला हे कधीपासून लागू आहे बघा. हे लागू झालं हे नोटिफाय केलं 26/12/2022 पासून हा उपाय केला. आता याच्यामुळे काय होईल स्क्रुटिनी कमी होतील. हे सगळं बरोबर आहे बरोबर चाललंय. रिटर्न प्रॉपरली लायबिलिटी गेली पाहिजे ITC प्रॉपरली घेतला गेला पाहिजे. हे जर कंट्रोल झालं तर स्क्रुटिनीची कामं ऑटोमॅटिक कमी होणार. आता 88D मध्ये काय ITC आहे यात पण तेच दिलं की 7 दिवसामध्ये जर का 2B आणि 3Bला जर का ITC क्लेम आहे हा मॅच होत नाही तर 7 दिवसात त्यांनी उत्तर करा पे करा रिप्लाय करा 7 दिवसामध्ये. मग त्याच प्रकारे त्याला पार्ट A मध्ये हे सगळं विचारलं ते बघा सिस्टम या प्रकारे लॉक होतो. तर सिस्टम इज चेकिंग चेक करतो अगोदरची लायबिलिटी अगोदरचं रिटर्न चेक करतो जे सर्वांना की त्यांच्या 3B मध्ये लायबिलिटी आणखीन ITC हे दोन्ही बरोबर आहेत की नाही. लायबिलिटी कशी बघणार 3Bशी सेम ITC कुठे बघणार 3B तो क्लेम घेतला तर बरोबर आहे की नाही. तर नसेल हा GSR1 चेक करतो नेक्स्ट GSR1 त्यांनी उत्तर दिलं की नाही त्याला नोटीस गेली आहे का त्यांनी उत्तर दिलं आहे का हे चेक होतं. जर त्यांनी नोटीस गेले उत्तर दिलेलं नाहीये रिटर्न भरता येतं नेक्स्ट. मी जाऊ शकत नाही त्या पुढे हा फाईल होत नाही. मी सगळं भरू शकतो पण GSR1 फाईल नाही करू शकत. पार्ट A मध्ये डिफरन्स कसला आहे ITC डिफरन्स आहे. मग ह्याला इथे का डिफरन्स आहे 2B किती आहे 3B किती घेतला क्लेम एकूण डिफरन्स किती आहे इकडे येईल आलं. मग त्या नियमाप्रमाणे त्या फॉर्मप्रमाणे तुम्ही टॅक्स देणं लागता. भरा इकडे ERC 03 मध्ये भरला असेल तर इकडे दाखवा ARN त्याचा संपला विषय. किंवा मग खाली का असं केलंय की खाली
आपण सेक्शन 18 बघणार आहोत पुढे जाऊन. त्यात तुम्हाला एक मी सांगतो की एक मशीन आहे जी वापरली जाते एक्सक्लुझिव्ह यूज ऑफ एक्झाम सप्लाय. एक्झाम सप्लाय सेक्शन 17 त्याला परमिट करत नाही ITC घ्यायला. ओके, समजा प्रॉडक्ट ए बनवतोय, हे प्रॉडक्ट ए जर एक्झाम्प्ट आहे तर माझ्याकडे मशीन एम आहे, त्या मशीन एमचा ITC घेता येत नाही. काही लाखाची काही करोडची मशीन आहे आणि त्याचा ITC काही लाखामध्ये आहे, तो घेता येणार नाही ITC. पण जर या मशीनचं लाईफ जे आहे हे 5 वर्ष आहे, या मशीनचा लाईफ 5 वर्ष आहे. 2 वर्षानंतर काय होतं, मशीन घेतल्यानंतर हा जो प्रॉडक्ट ए आहे, हा प्रॉडक्ट ए एक्झाम्प्ट आहे, हा प्रॉडक्ट ए जर टॅक्सेबल झाला तर या मशीनचं लाईफ 2 वर्ष एक्झिस्ट झालं आहे, 3 वर्ष बाकी आहे. याचा ITC घेता येतो का? आणि जर याचा ITC घ्यायचा असेल तर परत तोच प्रॉब्लेम आहे. ऑल द ITC मध्ये मी ते टाकीन ज्यावेळेस अचानकपणे लाखोची अमाऊंट वाढली कशी काय? जर तो ITC घेता येईल अशी जर परिस्थिती असेल, तो कसा घेता येईल काय मी सांगेन तुम्हाला पुढे. पण लक्षात घ्या की ज्या वेळेस असा लाखोमध्ये आकडा अचानक वाढला, अगोदर परमनंट रिव्हर्सल केलं आहे. लक्षात घ्या, जर परमनंट रिव्हर्सल केलं आहे आणि इथे जी अमाऊंट येते 2,22,000, 1 करोडची मशीन आहे, बरोबर आहे, 18 लाख ITC आहे. मग इथे जर का एकदमच असे तुम्ही 18चे जर का 5 वर्ष बघितलं तर नाही म्हटलं तरी 11-12 लाख वाढतील ITC मध्ये. मग 11-12 लाख कसे वाढले एकदम? मग त्याला ही नोटीस जाणार ITCची, जी तुम्ही कसं काय ITC घेताय, बरोबर आहे ना? ITC तुम्ही घेतला कसं काय? मग ही कारणं आहेत, 8 त्यांनी कारणं दिलेली आहेत प्लस 90 दिलेलं आहे. मग तिथे हे सांगणार की पहिले आम्ही मशिनरी घेतली होती तेव्हा तो ITC घेऊ शकत नव्हतो कारण की आमचं प्रॉडक्ट एक्झाम्प्ट होतं, ते टॅक्सेबल झालं. मग या सेक्शननुसार, या रूलनुसार तो ITC आम्ही अवेल करू शकतो, इलिजिबल आहे आम्हाला तो ITC, म्हणून आम्ही क्लेम केला आहे. पण त्याचा इनवॉइस नंबर काय, सगळी माहिती जी काय ती दिली जाईल, प्लस त्याला काय अटॅचमेंटला ऑप्शन असेल इनवॉइस अपलोड करायला तर तो तिकडे करता येईल. डिपार्टमेंट चेक करेल की या नियमाप्रमाणे, सेक्शनप्रमाणे, तरतुदीप्रमाणे तो ITC घेणं त्याला ऑवर देतं का, तो इलिजिबल होतो का त्यातनं, आणि मग पुढे हा मॅटर जाईल. आलं लक्षात? तुमचा प्रश्न बरोबर होता की 3B जर कमी भरलं तर काय करायचं, याच्यावरती हा दुसरा उपाय काढला त्यांनी. म्हणजे आता रेसिपेंटला काय बघायचं आहे की आपला सप्लायर यशात 3B भरतोय एवढं बघायचं आहे. एवढं बाबांना एवढं बघा, 3B काय भरलं आहे ते आम्ही बघू. 3B भरला की एवढं तुम्ही बघा. पण 3B नाही भरला आणि तो आम्हाला नाही भेटला तर आम्ही तुम्हाला पकडणार. ती पॉवर कुठे आहे? सेक्शन 41(2) मध्ये आहे की जर का सप्लायरनी, म्हणजे हा शेवटचा उपाय आहे, गव्हर्नमेंट यांना पहिलेच पकडणार नाही. शेवटचा उपाय हाच आहे की जर सप्लायरकडून टॅक्स वसूल नाही झाला तर रिकवर कोणाकडनं होईल, बस ती पॉवर इथे आहे. ते ॲटलिस्ट गव्हर्नमेंटचं इंटेन्शन इमानदार व्यापाऱ्यांना त्रास देणं नाही आहे एवढं तर ह्यातनं कळतं. पहिले प्रोविजन सगळ्या अशाच होत्या की टॅक्स नाही मिळाला पकडा रेसिपिएंटला. हे इज ऑफ डुईंग बिझनेस नाही ना, GSTचा उद्देश जे आहे इज ऑफ डुईंग बिझनेस ते इथेच होतं इकडे. जसं जसं काळ गेला आणि जसं जसं गव्हर्नमेंटला अनुभव यायला लागले त्यातून ह्या वेगवेगळ्या त्यांनी तरतुदी केल्या. आणि सगळ्यात ही बेस्ट तरतूद आहे की तुम्ही इमिजिएटली चेक करा लायबिलिटी मॅच होतं की नाही, ITC मॅच होतो की नाही, लगेच नोटीस पाठवा, रिस्ट्रिक्ट करा. पहिले GST 1 भरत राहा, किती पण भरा, तुम्ही नाही भरला तरी आपला ITC पास ऑन होत राहायचं. आता नाही होत. प्लस जो ITC पास ऑन केला आहे, जी लायबिलिटी डिक्लेअर केली आहे ती मॅच होतं की नाही बघा, ती मॅच होत नाही, नोटीस जाईल, सिस्टम थ्रूच जाईल. म्हणजे मॅन्युअल काम नाहीच आहे ना, हे डिपार्टमेंट पण चेक करत बसेल सगळे रिटर्न.
पॉसिबलच नाही, प्रॅक्टिकली शक्य नाही. $16,200 आणि 41,200 कंबाईन रेडिंग हे अनालिसिसचा येतो. ओके, याचा एक्झाम्पल पण दिलाय आणि शेवटी तुम्हाला मी त्या प्रकारे हे ॲडवायझरी आली आणि खाली मग शेवटी हा चार्ट दिलाय. कळला विषय? आता जेव्हा एखादा इनवॉइस येतो, इनवॉइस आला आणि ही मशिनरी घेतली, इनवॉइसवरती 1,08,000 किंमत आहे, मशिनरी 1,00,000ची आहे आणि ड्युटीज अँड टॅक्सेस, ड्युटीज अँड टॅक्सेस असा हेड असतो बॅलन्स शीटच्या असेट साईडला. असेट साईडला 1,00,000 व्हॅल्यू दाखवली पाहिजे आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटीमध्ये ड्युटीज अँड टॅक्सेस असतो. याच्यामध्ये नॉर्मली ITC इकडे जातो, लायबिलिटी पण इकडे जाते. ITC असेट आहे, मग अकाउंटिंग एंट्री केली, ITC किती आहे तर तो ITC इकडे मग वेगळा इथे शिफ्ट करायला लागतो. कुठल्याही तुम्ही अकाउंटिंग सॉफ्टवेअर बघाल, एक्झाम्पल टॅली बघाल, तसं परचेसची एंट्री केली तर इनपुट टॅक्स क्रेडिट लायबिलिटीमध्ये दिसतं. आउटवर्ड सप्लाय केला ते पण लायबिलिटीमध्ये दिसतं. म्हणजे जर इकडे आधी ड्युटी अँड टॅक्सेस असतो, 1,00,000 आउटवर्ड सप्लाय, 80,000 इनवर्ड सप्लाय, तर हा 20,000 दाखवतो. आम्ही काय करतो इथे याच्यामध्ये ITC जो असेल ड्युटीज अँड टॅक्सेसमध्ये तो आम्ही इकडून शिफ्ट करतो इकडे. तर शिफ्ट केला इकडे तर ITC किती 80,000 ही असेट दिसते आणि इकडे 20,000 न दिसता इकडे एक्झॅक्टली 1,00,000 लायबिलिटी दिसेल. प्रॉपर अकाउंटिंग हे जसं त्याचं सेटिंग केलं, सेटिंगमध्ये काय ड्युटी अँड टॅक्सेस, CGST HGST ते रेकॉर्ड केलं, जसं ते लेजर बनवलंय ते येणार कुठे, ड्युटी अँड टॅक्सेसच्या खाली लेजर बनलंय ते इथे येणार आहे. मग वेगळी एक जनरल एंट्री पास करून ते एंट्री केल्यानंतर मग त्या एंट्रीचा इफेक्ट जो आहे त्यातनं काय होऊ शकतं की इकडे असेटला 80,000 जातील आणि लायबिलिटीला इकडे 1,00,000 दिसतील. म्हणजे मला बॅलन्स शीट दिसलं पाहिजे की 1,00,000 पेबल आहे, CGST पेबल 1,00,000, HGST पेबल 1,00,000, ITC CGST मधला 80,000, HGST मधला 80,000, हे मला वेगवेगळं दिसलं पाहिजे. ते तेव्हा दिसतं ज्या वेळेस तशा प्रकारची एंट्री करून मी क्लिअरिटी आणीन सिस्टममध्ये. बाय डिफॉल्ट काही सिस्टममध्ये येत नाही तसं. 20,000 पेबल आहे, मग CGST पेबल 20,000, HGST पेबल 20,000. हे मी कधी दाखवेन, डिसेंबर चालू आहे किंवा मला आता रिटर्न भरायचं आहे तर मी मग 30 नोव्हेंबरला ह्या एंट्री केलेल्या असतील माझ्याकडे. डिसेंबरला मला काय भरायचं आहे कॅशमध्ये हे मला बॅलन्स शीट मी काढली 30 नोव्हेंबरची, मला कळलं पाहिजे. मग 20,000 मी भरीन कधी, 17, 18 फिर जेव्हा फाईल करेन तेव्हा भरीन. मग तेव्हा मी परत एंट्री करेन की तो नोव्हेंबरचा टॅक्स अनपेड कधीपर्यंत होता, 18 डिसेंबरपर्यंत. 18 डिसेंबर सेबी भरला, ती अमाऊंट ॲडजस्ट झाली. हे दर महिन्याला आम्ही करतो. असं अकाउंटिंग झालं तर तुम्हाला काय होते इथे स्पष्टता येते की बघ सिस्टममध्ये किती लायबिलिटी आले, किती ITC आले. मशिनरी घेतली, मशिनरी घेतल्यानंतर तिथे हे 1,00,000 रुपये आलेले आहेत, 18,000 माझ्या ITC मध्ये गेले. इन्कम टॅक्समध्ये डिप्रिसिएशन ते एक तरतूद आहे. त्या डिप्रिसिएशन जर 1,18,000 वरती काढलं तर हा 18,000चा ITC घ्यायला ते इलिजिबल नसतील. ITC पण तुम्ही घ्याल, एक बेनिफिट आहे एका कायद्याचा. आणि दुसरा बेनिफिट 18,000 टॅक्स आहे ना, तुम्ही बेनिफिट घेतला याचा. तुम्ही गव्हर्नमेंटला जो टॅक्स दिला होता तुम्ही ते 18,000 रुपये टॅक्स भरताना वापरले ना, तुमच्याकडे जी असेटची व्हॅल्यू येते की ती 1,00,000च आहे ना, 1,18,000 नाही आहे. ऑल्दो इनवॉइस 1,18,000चा आहे पण असेटची व्हॅल्यू किती आहे, 1,00,000च आहे ना. इथे तुम्ही ITC बेनिफिट घेतला तर 1,00,000वरच डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट झालं पाहिजे. आलं लक्षात.
डिप्रिसिएशन काय असतं की इथे जेव्हा एक प्रॉफिट अँड लॉस आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, इकडे सेल्स आहे, इकडे परचेस आहे. सेल्स 1 लाख आहे, परचेस 40,000 आहे. ओके, रॉ मटेरियल परचेस केलं. आता रॉ मटेरियल परचेस केल्यानंतर याच्यावरती वेगवेगळे खर्च होतात पुढे, की फॅक्टरी रेंट आहे, इलेक्ट्रिसिटी चार्जेस आहे, कामगारांचा पगार आहे, प्लस ऑफिस आहे, ऑफिसचं तिकडचं खर्च, ॲडव्हर्टाइजमेंट आहे. असा खर्च केल्यानंतर हे 40,000वरती इनडायरेक्ट एक्सपेन्स ॲड केले का आणखीन त्यावर 40,000 खर्च होतो. आणि जी मशीन घेतली आहे, जसं मी इनपुट घेतले ते इनपुट खर्चामध्ये ॲड झाले, रिपेअरिंग मेंटेनन्स खर्चामध्ये ॲड झाला, पण जी मशीन घेतली 1 लाखाची ती खर्चामध्ये ॲड करता येत नाही. ती दरवर्षी 15% एक रेट दिलेला आहे कोणी, इन्कम डिपार्टमेंटनी. तर डिप्रिसिएशन मशीनचं काढलं 15,000. ओके, म्हणजे मला प्रॉफिट किती उरलं? 5,000. डिप्रिसिएशन पण काय एक बेनिफिट आहे, ज्यांनी प्रॉफिट कमी होतं. ॲक्च्युली प्रॉफिट प्रॅक्टिकली कमी होत नाही, पण त्याचं कसं अकाउंटिंग केलं की 15,000 डिप्रिसिएशन, ते 20,000 प्रॉफिट जे होतं, 40 आणि 40 80 झाले ना, 20,000मधनं आणखीन हे 15 कमी झाले, म्हणजे उरले 5,000. म्हणजे 5,000वरच त्या बिझनेसला इन्कम टॅक्स भरायला लागेल. आलं लक्षात? आता जर त्यांनी काय केलं, डिप्रिसिएशन क्लेम केलं ऑन द टॅक्स कंपोनंट, म्हणजे 1 लाखावरती न काढता त्यांनी 1,18,000वरती काढलं डिप्रिसिएशन, तर मग त्याला ITC बेनिफिट त्यांनी घेतला आहे, त्याचा अधिकार त्याला राहणार नाही. द इनपुट टॅक्स ऑन द सेड टॅक्स कंपोनंट शॅल नॉट बी अलाउड. डिप्रिसिएशन काढलं ना तर तुम्हाला 18,000वरती ITC घेता येणार नाही. कळलं? ते दाखवताना काय दाखवत आहेत ते वेगळं. तुम्ही इथे काय बघाल, डिप्रिसिएशन त्यांनी घेतलं की नाही हे बघाल. हे स्क्रुटिनीमध्ये कळणार नाही, हे ऑडिटलाच कळणार. बरोबर आहे ना? आणि स्पेसिफिक तिथे डिप्रिसिएशन दाखवलेलं असतं ना, ते डिप्रिसिएशन काय फक्त स्पेसिफिक कुठल्या मशीनचं किती हे कळत नाही. त्याच्याकडे जेवढी मशिनरी असतील त्या सगळ्या मशीनला त्यांनी डिप्रिसिएशन किती काढलंय, नवीन मशीन घेतले त्याला किती काढलंय, हे सगळं बारकाईने बघाल तेव्हाच तुम्हाला कळेल की डिप्रिसिएशन टॅक्स कंपोनंटवरती घेतलं आहे की नाही घेतलं. आणि हे जे कॅपिटल गुड्स आहेत, जे कॅपिटल गुड्स आहेत, तुम्ही हे ITC बघताय, हा ITC घेतलेला आहे. कॅपिटल गुड्सचा जो ITC आहे त्याचं एकंदरीत सगळं जे आहे हे लाईफ 5 वर्ष आहे. आपल्याला पुढे रूल 42-43 बघायचा आहे, जो इकडे दिला आहे ना रूल 42-43, हा पुढे येणार आहे. हा सेक्शन 16(2)च बघतो आपण, 3वरती आलो आहे. पण जेव्हा तुम्ही 17 आणि 18 तिन्ही एकत्रितपणे तुम्हाला कळतील तेव्हा तुम्हाला बरेच स्पष्टता येईल, तोपर्यंत येणार नाही. 18 पण बघणं गरजेचं आहे. मग जे मी आता बोललो आहे की पहिले 2 वर्ष प्रॉडक्ट एक्झाम्प्ट होतं म्हणून ITC रिव्हर्स केला आहे. कुठे रिव्हर्स केला आहे? ते इलिजिबलच नाही आहे, परमनंट रिव्हर्सल आहे, तर A मध्ये केला आहे. इथे 4B1 मध्ये केला आहे. पण 2 वर्षांनी ते प्रॉडक्ट जर का टॅक्सेबल झालं तर मशीनचं लाईफ 5 वर्ष आहे. मग तो सेक्शन पर्टिक्युलर रूल कुठला आहे तो अलाउ करतो, तर तो इथे ते ITC घेईल. मग जर तुम्हाला हे माहीत नसेल, तुम्ही स्क्रुटिनी करत असाल, ऑडिट करत असाल, तर तुम्हाला ते कळणार नाही. आणि प्लस स्क्रुटिनी करताना आपण काय गोष्टी कळाव्या याकरता काय केलंय, स्क्रुटिनी करताना शेअर 9 बघितला जातो, 9C बघितला जातो. तर ह्याच्यामध्ये ज्या वेळेस 9 भरला जाईल, हा 9 जेव्हा भरला जाईल तेव्हा इथे चार आहे, 5 आहे, 6 आहे. या 6 मध्ये डिटेल्स ऑफ ITC अवेल ड्युरिंग द फायनान्शियल इयर. ITC अवेल कुठे केलाय? 3B केलाय. 12 महिन्यात जे 3B भरले
त्या सगळ्याची टोटल जी आहे, टोटल अमाऊंट ऑफ इनपुट टॅक्स, टोटल अमाऊंट ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट थ्रू थ्रीबीत एकूण अमाऊंट किती क्लेम केली ती इकडे अमाऊंट आहे. ही 12 महिन्याची टोटल आली आहे. आणि त्याच्यामध्ये 3 प्रकारचा आयटीसी जो असतो, इनपुट, कॅपिटल गुड्स आणि इनपुट सर्व्हिसेस, याचा ब्रेकअप टॅक्स पेअरला इथे जायचं आहे. म्हणजे किती मशिनरी घेतली होती. जर मी रिप्लाय करतो की मी 2 वर्षापूर्वी मशिनरी घेतली होती, ती एक्झम्प्ट होती, फिनान्शियल इयर सो अँड सो, त्याचा इनवॉइस मी अपलोड करत आहे, बरोबर आहे ना. हे जर मी केलं, डिपार्टमेंट चेक करेल की त्याच्या त्या जीएसआर 9 मध्ये त्यांनी कॅपिटल गुड्समध्ये ती अमाऊंट दाखवली होती का, ती दाखवणं अपेक्षित आहे. हे का ठेवलंय की नंतर त्याला कनेक्ट करून ते बघता यावं स्टुडंटनी करताना, त्याची क्लिअरिटी यावी, म्हणून हे इनपुट तुम्ही वेगवेगळे द्या. प्रत्येक थ्रीबीत देऊ नका की आयटीसी तुमचा सर्व्हिसचा कुठला आहे, गुडचा कुठला आहे, पण 9 ला द्या. हे टॅक्स पेअर छोटे आहेत, अप टू 2 करोड, त्यांना जीएसआर 9 एक्झाम केला आहे, त्याच्याकडे काय फार मोठी मशिनरी नसेल. पण ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांचे करोडोचे प्लांट आहेत, मशिनरी आहे, लाखोचा आयटीसी आहे. पण जर त्यांच्याकडे तेवढा आयटीसी त्यांनी रिव्हर्स केला आहे, कारण का आउटपुट सप्लाय एक्झाम्प्ट होता, तर मग ती अमाऊंट डिफरन्स होणं अपेक्षित आहे. त्याच्यावरती पुढे जाऊन काय होणार आहे, त्यांना आयटीसी अवेल करू द्यायचं आहे किंवा ते करू शकतात. जर त्यांनी नोटीस गेली, आयटीसी का क्लेम केला, त्यांनी उत्तर दिलं, अप्रूव्ह करण्यापूर्वी हे बघणं गरजेचं आहे ना, 9 काढून द्यायचा. समजतं की नाही. बघा, ह्या तरतुदी खूप कॉम्प्लिकेट आहेत, गुंतागुंतीच्या आहेत. तुम्ही फक्त 16 बघाल तर होणार नाही. 16, 17, 18 एकत्रितपणे बघायला पाहिजे. प्लस त्याचे रिपोर्टिंग कुठे कुठे झालंय, रिटर्नमध्ये 1 ला कुठे झालंय, 3 कुठे झालंय, 2 कुठे आलंय, त्याला काय नोटीस गेली आहे का डिफरन्शियल अमाऊंटची, प्लस जीएसआर 9, हे सगळं जेव्हा तुम्हाला व्यवस्थित कळेल, ह्याचा फॉर्मॅट कुठे काय दाखवलं जात आहे, तर तुम्हाला समोरचा काय बोलतोय, तुम्हाला काय पोचतंय, संदर्भ काय, तेव्हाच क्लिअर होईल. आलं लक्षात. फार छोटा पॉईंट होता, पण मी संबंधित तुम्हाला लिंक सांगितली. जर मशिनरीची व्हॅल्यू ऑफ सप्लाय 10 लाख आहे, तर त्यांनी डिप्रिसिएशन 10 लाखावरच काढलं पाहिजे. पुढचे 1,80,000 आयटीसी घेतलाय, आयटीसी घेऊ शकतो. आणि जर त्याला आयटीसी घ्यायचा नसेल, तर मग तो 11,80,000 वरती काय करू शकतो, डिप्रिसिएशन काढू शकतो. आता माझ्याकडे एक असा व्यापारी आहे, तो एक्झाम सप्लाय करतो, टॅक्सवर सप्लाय पण करतो. त्याला सांगितलं, बाई हे मशिनरी तुला आयटीसी आहे ना, दर महिन्याला 5 वर्ष रिव्हर्स करायला लागेल, अशी जी प्रोसिजर आहे. तो आयटीसी घ्यायचा आणि 5 वर्ष आपण बघत राहायचं आणि ते रिव्हर्स करायचं. मग त्याचं तुम्ही रिव्हर्स करायचं काम तुमचं वाढतं. मग तुम्ही किती पैसे घ्याल, बोलो 500 रुपये, तर 4 वाढेल तुमच्या रिटर्नचा. मग असं 5 वर्ष करणार, ते नको तो आयटीसी मला. तो काय बोलला, नको तो आयटीसी. 60 महिने म्हणजे 30,000 रुपये. तुम्ही आयटीसी किती आहे, आयटीसी हवा 18,000 आहे, तुमची फी किती होईल, 30,000 रुपये होईल. कशाला घेऊ मी आयटीसी. मग त्याला मी काय सांगतो की तू 1,18,000 तिथे मशिनरीची व्हॅल्यू दाखव, डिप्रिसिएशन तू 1,80,000 क्लेम कर. म्हणजे तुला 18,000 काय होईल, तुझं प्रॉफिट तेवढं कमी होईल. 30% तरी बेनिफिट तुला मिळेल. म्हणजे त्याला 18,000 बेनिफिट नाही मिळणार, त्याला 6,000 बेनिफिट मिळेल. तो बोले ठीक आहे, कशाला करू मी हे. इन्कम टॅक्सचा मॅक्झिमम जो हे आहे स्लॉट आहे, त्यात 30% इन्कम टॅक्स लागतो. मग त्यांनी प्रॉफिट अँड लॉसला 1 लाख खर्च दाखवण्याऐवजी जर का 1,18,000 दाखवला, तर त्याला 6,000 टॅक्स वाचतो त्याचा, खर्च वाढल्यामुळे. इथे डायरेक्ट बेनिफिट आहे 18,000चा आयटीसीमध्ये, तिकडे डिप्रिसिएशनमध्ये ॲड केलं. म्हणजे तुम्ही विचारा की कोण का असं करेल, का करेल, कारण की इकडे त्याला रिव्हर्सल करून अकाउंटिंग करायला लागतं. म्हणजे अकाउंटिंगमध्ये ती क्लिअरिटी आणा, स्पष्टता आणा, प्लस ते सगळं जीएसआर 1 दाखवा. हे फार गुंतागुंतीच आहे. ते नको तो आयटीसी. डिप्रिसिएशन घेऊ आपण, डिप्रिसिएशन घ्या, आयटीसी घेऊ नका, 2 पैकी एक घ्या. सोळाच्या
16(4) मध्ये काय आहे? सप्लायरनी इनवॉइस दाखवला J01ला, ओके, आणि रिसिपियंटनी सामान्यतः असं आहे की आता माझ्याकडे एक इनवॉइस आहे जो 23-24 मधला आहे. हा ऑटो कंप्लेंट झालेला आहे 2B मध्ये, 3B तो आला आहे, ओके. तर ह्याचा ITC मी क्लेम नाही केला. 23-24 मध्ये ITC क्लेम नाही केला. तर 2024 मध्ये एप्रिल टू नोव्हेंबर 30 याचा ITC 30 नोव्हेंबर नंतर घेता येणार नाही. आता मार्च 24 मधला एक इनवॉइस आहे आणि सप्लायर रिटर्न फाईलच करत नाही त्यानंतर, आणि त्यांनी अप टू 30 नोव्हेंबर रिटर्न फाईलच नाही केलं. डिसेंबरला केलं, जानेवारीला केलं, तर तो ITC मला घेता येणार नाही. कोविडचं आपण बघितलं तर 2020 22 मार्च 23 मार्चला पासून आपल्याला घोषणा झाली ना लॉकडाऊनची. मार्चमध्ये लोकांनी जो बिझनेस केला, मार्च 2020 याचा रिटर्न कधीपर्यंत फाईल करायला पाहिजे होता? एप्रिलला करायला पाहिजे होता. तो एप्रिलला नाही केला, मेला नाही केला, जूनला नाही केला, आणि 30 नोव्हेंबरपर्यंत तो माझ्या 2B आलाच नाही मार्चचा डेटा. तर मी ITC कसा घेणार? पण मी ITC घेतला. मला नोटीस आली की तुम्ही 16(4) प्रमाणे जो ITC क्लेम केलेला आहे तो सप्लायरनी दाखवलाच नाहीये. सप्लायरनी दाखवला कधी? रिटर्न फाईल केला कधी? डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये केला, आणि मी तो ITC क्लेम केला. लक्षात घ्या. आणि अनेक नोटिसा गेल्या अशा. म्हणजे एकतर आम्ही आवश्यक सामानाच्या ह्याच्यामध्ये बऱ्याच व्यापाऱ्यांना असं आहे, गव्हर्नमेंटने दुकान उघडायला लावलं की उघडा दुकान फोन करून की दुकान चालू ठेवा. दुकान उघडलं, इनवॉइस बनवले, आणि रिटर्न फाईल करणारे बिझनेस जे होते त्यांना माझ्या परवानगी नव्हती. ऑफिस बंद करायला लावली त्यांना, रिटर्न फाईल झालाच नाही. जेव्हा ती ऑफिसेस जेव्हा उघडली त्यावेळेस अनेकांचं काम होतं, त्यामुळे 30 नोव्हेंबरच्या आत काय रिटर्न फाईल झाली नाही, अनेकांची झाली नाही, मार्चचे पण. लक्षात घ्या. 30 नोव्हेंबर नंतर किंवा मग त्याचा जर का J9 जर का 30 नोव्हेंबरच्या आत भरला, जी डेट अगोदरची आहे, त्यानंतर 23-24 आता मी J9 भरणार आहे. तो जर का मी आत्ता 30 नोव्हेंबरच्या आत भरला तर मग मी एखादा 23-24चा एखादा इनवॉइसचा ITC घेतलेला नाहीये, तो मी ITC घेऊ शकत नाही, त्याचा क्लेम घेऊ शकत नाही. कळतं मी काय म्हणतो? माझ्या 2B येईल, पण इनवॉइस कधीचा आहे? मार्च 24चा आहे. तो आता मी नोव्हेंबर 24 मध्ये घेऊ शकत नाही ITC, कारण की मी ऑगस्ट 24लाच भरला J9. मग मला तो जरी 2B आला तर तो घेता येणार नाही ITC. पण मी भरलाच नाहीये अप टू 30 नोव्हेंबर, J9 भरलाच नाहीये, तर मग 30 नोव्हेंबर नंतर सामान्यतः एखादा इनवॉइस आहे जो आता वर्ष चालला आपला 24-25, 23-24चा कुठला माझा इनवॉइस असेल तर त्याचा ITC मला 30 नोव्हेंबरला घेता येणार नाही. पण कोविडला काय झालं? मार्च 20चा जो इनवॉइस होता त्याचे अनेकांनी त्याचा ITC 30 नोव्हेंबर नंतर पण घेतला, आणि त्यांना नोटिसा गेल्या. तर ह्याच्यावर काय झालं? लोकांनी मागणी केली की कोविड होता, आम्हाला दुकान उघडे ठेवायला लावलं गव्हर्नमेंटनीच, आणि रिटर्न फाईल झालं नाही, तर आम्ही का दोषी? आम्हाला तुम्ही का नोटीस पाठवता? आमच्याकडनं का रिकव्हरी करता?
आम्ही एवढ्या रिस्कमध्ये तो सगळा बिझनेस केला. पण गव्हर्नमेंटने काय केलं, इथे बघा हा ओव्हररायडिंग क्लॉज आहे, हे दिलंय, ही तरतूद आहे. नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन सबसेक्शन 4 मध्ये लिमिट दिलं आहे. पण 17, 18, 18, 19, 19, 20 आणि 20, 21 ही जी 4 वर्ष, या 4 वर्षामध्ये रजिस्टर्ड पर्सननी एंटायटल टू टेक ITC तो घेऊ शकतो जर त्यांनी 3B फाईल केला आहे 30 डे ऑफ नोव्हेंबर 21. बघा आता मी काय म्हणतो की 19-20 हे वर्ष होतं आणि मार्च 20 मध्ये कोविड आलं. त्याचा ITC क्लेम त्यांनी नोव्हेंबर 21 पर्यंत घेतला असेल तर तो काय होईल, कायदेशीर मान्य होईल, त्याला अधिकार आहे तो ITC घेण्याचा. जरी 16(4) मध्ये काही सांगितलं असलं तरी हा काय म्हणतो, नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन सबसेक्शन 4 16(4) मध्ये काही सांगितलं तरी पण जर इनवॉइस किंवा डेबिट नोट जे गुड सर्व्हिसेस त्यांनी इन्व्हर्ट आपल्या घेतला आहे फायनान्शियल इयर 17-18चा असो, 18-19चा असो, 19-20चा असो, 20-21चा असो, जर 30 डे ऑफ नोव्हेंबर 21 मध्ये जर ITC क्लेम केला असेल म्हणजे मार्च 21ला 21 वर्ष संपलं ना, नोव्हेंबर 21 पर्यंत या 4 वर्षामधला कुठलाही इन्व्हॉइस किंवा डेबिट नोट त्याचा त्यांनी ITC क्लेम केला असेल चालेल. ही अमेंडमेंट त्यांनी करण्यात आली. ही अमेंडमेंट करून फायनान्स ऍक्ट 2024 मध्ये अमेंडमेंट केली, त्यातला सेक्शन 118 फायनान्स ऍक्ट मधला, आणि ही 1 जुलै 17 पासून लागू केली. हा नवीन सेक्शन आम्ही टाकतोय या फायनान्स ऍक्ट मध्ये, पण हा रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट 1 जुलै 2017 पासूनच हा सेक्शन तिथे असल्याप्रमाणे वापरायचं, बघायचं. कळलं? तर ज्यांना नोटीस गेल्या त्यांना नोटीसला उत्तर द्यायचंय, तो दिला या सेक्शन प्रमाणे तो ITC त्यांचा काय होईल, जो घेतलेला आहे तो व्हॅलिड होईल. कळलं ना याचा इफेक्ट काय. आता 16(6) बघा काय, 16(6) मध्ये काय होतं की समजा एखाद्याला काही नोटीस गेली आणि काही प्रॉब्लेम झाला आणि मार्च 23 पासून त्याचा नंबर बंद आहे, त्याचा नंबर सस्पेंड झाला, कॅन्सल झाला 23 पासून, आणि त्याचा ITC जो आहे तो त्यांनी मार्चचा घेतलेला नाही. ओके, रिटर्न भरलेलाच नाही. वेअर रजिस्ट्रेशन ऑफ रजिस्टर्ड पर्सन इज कॅन्सल झालं. जर कॅन्सल झालंय बरोबर आहे ना, त्याचं कॅन्सल आहे, अँड सबसिक्वेंटली द कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन इज रिवोक बाय एनी ऑर्डर. त्याचं रिवोक झालं कुठल्याही ऑर्डरनी, रिवोकेशन ऑर्डर सेक्शन 30 प्रमाणे येईल, किंवा आपली ऑथॉरिटी त्याची केस गेली, तो अपिलात गेलाय, डिपार्टमेंट मानत नाही, ट्रिब्युनलला गेलाय, कोर्टात गेलाय, आणि वेअर अवेलमेंट ऑफ इनपुट क्रेडिट इन रिस्पेक्ट ऑफ एन इनवॉइस और डेबिट नोट ॲज नॉट रिस्ट्रिक्टेड 16(4), जर 16(4) मध्ये रजिस्ट्रेशन दिलंय 30 नोव्हेंबर, म्हणजे मार्चचा जर का ही ऑर्डर निघाली 30 नोव्हेंबरच्या आत निघाली ऑर्डर तर 16(4) लागू होत नाही. पण जर 30 नोव्हेंबर नंतर निघाली तर त्याला मार्चचा रिटर्न भरायचा आहे, ITC घ्यायचा आहे ऑन द डेट ऑफ ऑर्डर ऑफ कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन, नॉट रिस्ट्रिक्टेड. 16(4) रिस्ट्रिक्टेड नाही आहे तर काय करायचं, हा एक प्रश्न आहे. आणि जर द सेड पर्सन शॅल बी एंटायटल टू टेक ITC इन रिस्पेक्ट ऑफ सच इनवॉइस और डेबिट नोट फॉर सप्लाय ऑफ गुड्स, अशा प्रकारे घेईल. जर रिस्ट्रिक्शन नाही आहे तर फाइल्ड अप टू 30 डे ऑफ नोव्हेंबर फॉलोइंग द फायनान्शियल इयर टू विच सच इनवॉइस और डेबिट नोट पर्टेन्स और फर्निश ऑफ द GSR 9. ITC त्यांनी घ्यायला पाहिजे 30 नोव्हेंबरच्या आत, किंवा GSR 9 अगोदर भरलाय मग डेट कमी होईल, पण नाही भरला 30 नोव्हेंबर तर 30 नोव्हेंबर त्यांनी काय केलं पाहिजे, ITC घेतला पाहिजे. किंवा त्याला जर ते रिस्ट्रिक्शन लागू होत नाही तर 30 नोव्हेंबरच्या आत त्यांनी घ्यायलाच पाहिजे. पण त्याचा नंबरच जर का रिवोक झाला 30 नोव्हेंबर नंतर तर काय करेल,
or for the period from the date of cancellation of registration or the effective date of cancellation of registration, as the case may be, till the date of order of revocation of cancellation of registration, where such return is filed within 30 days from the date of order of the revocation of cancellation of registration. एक काय दिलंय? For the period from the date of cancellation of registration, कधी कॅन्सल झालं, or the effective date of cancellation of registration, as the case may be, till the date of order of revocation of cancellation of registration, where such return is filed within 30 days नंबर रिवोक झाला का 30 दिवसामध्ये. आता जर तुम्ही संबंधित एक बघाल, एक दुसरे दाखवत आहे त्या कनेक्शनला, नंबर कॅन्सल झाला, रिटर्न फाईल केलेलं नाही हा उद्देश नाहीये, वेगळं काहीतरी कारण आहे ज्यामुळे नंबर कॅन्सल झाला होता. जर नंबर कॅन्सल झाला आणि जर तो रिवोक करण्यात आला कुठल्याही पुढच्या कारवाईमध्ये त्याच्या रिक्वेस्टमुळे, तर विदिन 30 डेजमध्ये त्यांनी काय केलं पाहिजे? रिटर्न फाईल केलं पाहिजे. इतके रिटर्न त्याचे पेंडिंग आहे हे सगळे त्यांनी फाईल केलं पाहिजे. आता नंबर कॅन्सल होतो एक तर करंट डेटपासून किंवा कॅन्सल होतो रेट्रोस्पेक्टिव्ह डेटपासून. तर प्रोव्हाइडेड दॅट वेअर registration has been cancelled with retrospective effect, कॅन्सल झाले, रिटर्न जर बाकी असतील तर रजिस्टर्ड पर्सन shall furnish all returns from the effective date of cancellation of registration till the date of order of revocation. हे सगळे त्यांनी विदिन 30 डेज भरले पाहिजे. हे त्यांनी भरले पाहिजेत, हे इकडे दिलंच आहे. मग हे जे भरले पाहिजेत याला 16/4 जर का लिमिट लागू होत असेल तर ते लिमिट त्याला लागू होऊ नये याकरता 16/6 सांगतो की जर त्याचा नंबर काय झालेला आहे, कॅन्सल झाला आहे आणि मग रिवोक झाला सेक्शन 30 प्रमाणे किंवा अपील ऑथॉरिटीच्या ऑर्डरमुळे, ट्रिब्युनलच्या ऑर्डरमुळे किंवा कोर्टाच्या ऑर्डरमुळे, तर त्याला ITC घेऊ देण्यात यावा. या केसमध्ये जरी त्याचा 30 नंबर निघून गेलाय, त्यांनी जर का 30 दिवसामध्ये तो जर का रिटर्न फाईल केला तर तो ITC घेऊ शकतो. डिपार्टमेंट तेव्हा त्याला बोलणार नाही की 30 नंबर गेला तू ITC घेऊ शकत नाही. जसं कोविडला झालं तर तो इफेक्ट जो आहे तो सामान्य करणाऱ्यांनी हे दिलेलं आहे 15/5 16/5 हे परत येणार नाही. पण एखाद्याचा नंबर कॅन्सल होणं आणि त्याची केस डिपार्टमेंटच्या आणि मध्ये फसणं हे होऊ शकतं. जर ती केस तशी फसली डिपार्टमेंटकडे त्याची आणि त्याच्याकडे समजा असा कुठला पिरियड आहे अगोदरच्या वर्षाचा, रिटर्न त्याला भरायचे नेक्स्ट इयरमध्ये तो भरणार आहे, तेव्हा त्याला 30 नोव्हेंबरचा अडथळा येऊ नये म्हणून ही तरतूद केली आहे 16/6ची. ही कायम लागू राहील. त्याने ITC घेतलेला आहे, कुठला घेतला आहे? 30 नोव्हेंबरला नंतर रिटर्न भरतोय आणि इनवॉइस कुठला आहे? मागच्या वर्षीचा आहे. तो ITC घेऊ शकतो का? तर त्याला 16/6 परमिट केलेलं आहे. कळलं की नाही कळलं? म्हणजे खूप गुंतागुंतीचे. तुम्ही जर का परत स्वतः रीड कराल, मी दिलं खाली अनालिसिस त्याचा सगळं दिलेलं आहे, पॉईंट दिलेलं आहे इकडे. हे ज्या वेळेस मला बघायला लागतं, मी जेव्हा 3 भरतो तेव्हा बघायला लागतं की टू बीमध्ये मला जे काय आलेलं असेल यातला ब्लॉक ITC किती आहे. टू बीला माहीत नाही ना, 17/5 रिस्ट्रिक्ट किती करतो माहीत नाही, पण तो किती आहे, नॉन बिझनेसचा काय आहे, एक्झाम डेटचा काय आहे. सेक्शन 17 हे सगळं रिस्ट्रिक्ट केलेलं आहे. अवेल करण्याचा अधिकार सेक्शन 16 आहे, पण 17 काय रिस्ट्रिक्ट केलं हेही बघा ना. सेम अवेल अगोदर जे रिस्ट्रिक्ट केलं होतं त्या 18 जर का असे मी सांगितलं की एक्झाम मशिनरी एक्झाम प्रोडक्ट टॅक्सेबल झालं, तो ITC घेता येतो, मग ते परत बघायला लागेल. मग हे सगळं एकत्रित विचार करून 16, 17, 18 हे ITC अवेलेबल रिव्हर्सल हे होत राहतं. त्यामुळे ब्लॉक ITC रिव्हर्स करा. तसंच GST जो RCF भरायचा आहे तो भरला आहे, कॅशने पे केला आहे तर तो अवेल करायचा आहे. म्हणजे हे रिव्हर्स काय करायचं, रिअवेलमेंट जे काय असेल ते घेतलं जाईल, जिकडे जिकडे परमिट केलं आहे ते घेतलं जाईल.
आणि ITC नॉट अवेल्ड इन अर्लियर पिरियड बट रिफ्लेक्टेड इन HR टू बी ऑफ द पिरियड. हे सगळं विचार करून ITC कुठला रिव्हर्स होतो आणि कुठला अवेल होतो. फार गुंतागुंतीचं आहे आणि एकदा सांगून एकदा बोलून तुम्ही एकदा ऐकून कळेल असं नाहीये. तुम्हाला हे जरी आत्ता कळलं असं वाटत असलं तरी तुम्हाला याच्यावरती ते पुन्हा पुन्हा वाचून समजून घेऊन जर तुम्ही केलं तर तुमच्या मेमरीमध्ये हे सगळं रिटेन होईल आणि मग तुम्हाला जेव्हा गरज पडेल तेव्हा तुम्ही ते परत रिकॉल करू शकता मेमरीमध्ये तुमच्या. अंडरस्टँडिंग प्रॉपरली होण्याकरता हे पुन्हा पुन्हा अभ्यासणं गरजेचं आहे. हे 5 आणि 6 अमेंडमेंट होऊन आलेले आहेत आणि हे जे आपण बघितलं 16(1) ते 16(4) त्याच्यामध्ये पहिले हे बघितलं 16(1) मध्ये 16(1) मध्ये हे बघितलं आपण की रजिस्टर पर्सन जो असतो तो बिझनेस पर्पज का इन्व्हर्ट सप्लाय घेईल तर मग त्याला काय मिळेल, काही अटी शर्तीवरती ITC मिळेल. मग अटी शर्ती आपण 6 बघितल्या. एक, त्याकडे इन्व्हॉइस पाहिजे, ते गुड्स त्यांनी रिसीव्ह केलेले असले पाहिजे, ते टू बी मध्ये आले पाहिजे, जे गुड्स रिसीव्ह केलेले असले पाहिजेत ते आपण मग बघितले. थर्ड पर्सन जर असेल तर मग त्याला परत एक्सप्लेनेशन आहे. त्यानंतर आणखीन 30 डेज रिस्ट्रिक्ट केलेले असता कामा नये, त्यांनी सप्लायरने टॅक्स भरला पाहिजे, तो कॅशनी भरो किंवा ITC डिटेल करून भरलेला असला पाहिजे सप्लायर टॅक्स. आणि रिसिपियंटनी मग रिटर्न भरलेला असेल तर त्यात त्याला ITC क्लेम घेता येतो आणि तो ITC क्लेम त्याला एका फायनान्शियल इयरचा दुसऱ्या फायनान्शियल इयरच्या 30 नोव्हेंबर नंतर घेता येत नाही. पण त्याला पण काय अपवाद आहेत ते विचारात घ्यायचे. डिप्रिसिएशन क्लेम केलं टॅक्स कंपाऊंडवरती तर ITC घेता येत नाही आणि लिमिटेशन 16(4) मध्ये आहे. अपवाद 16(5) आणि 16(6) मध्ये आहेत. कळलं? आणि 16(4) रजिस्ट्रेशन कोणाला लागू होत नाही तर RCM ला लागू होत नाही. डीम सप्लाय ब्रँचला सप्लाय केला तर टॅक्स म्हणजे त्याला पेमेंट करणारच नाहीये. 180 दिवसाचा लिमिट त्याला लागू होत नाही. कोणाला ब्रँचसाठी पेमेंट ब्रँचेस आहे ना, कायदा आहे म्हणून नंबर वेगळा घेतला आहे डिपार्टमेंटनी सांगितल्यामुळे, त्यामुळे ते यांना वगळलेलं आहे. आणि प्लस जो थर्ड पार्टी पेमेंट केलंय त्याच्यावरती ITC रिव्हर्सल होणार नाही. बाकी जे पेमेंट बाकी आहे त्याच्यावरती ITC रिव्हर्स करायला लागेल. तर हे एका पेजमध्ये काय केलंय, एक तुम्हाला चार्ट दिलाय, यात हे सगळं कन्क्लूड केलेलं आहे. पण हे सांगायला आपला किती वेळ गेला, साधारण हे आपण बघितलं 2-2.5 तास हे आपण बघितलेलं आहे. अगोदर सगळं बॅकग्राऊंड तुम्हाला मी दिलेलं आहे मागच्या क्लासला, प्लस हे एवढा वेळ लावलेला आहे. अंडरस्टँडिंग तुम्हाला प्रॉपर व्हावी एवढाच फक्त माझा रोल आहे. पण ती काय लेवल अंडरस्टँडिंग तुम्हाला झालेली आहे आणि तुम्हाला किती क्लिअरली कळलं आहे, किती क्लिअरली कळायला पाहिजे. जर तुम्हाला पुढच्या काळामध्ये जर तुम्ही स्क्रुटिनी ऑडिट काही करत असाल हे अगदी क्लिअर पाहिजे. हे अगदी क्लिअर नसेल तर तुम्ही स्क्रुटिनी किंवा ऑडिट बिलकुल करू शकणार नाही. हे लक्षात घ्या. काही होमवर्क नाही केला तर काही होणार नाही. हे गरजेचं आहे करणं. आता पेमेंट हे कुठे जातं सगळं, तर इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेअरला जातं. आणि इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेअर जो विषय आहे तो पेमेंट ऑफ टॅक्स सेक्शन 49 मध्ये येतो. तर ह्या पेमेंट ऑफ टॅक्स मध्ये इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट ज्यावेळेस 3B भरला जातो त्यावेळेस इलेक्ट्रॉनिकली तिथे त्याला हे 3 लेवल मेंटेन केलेले आहेत. कुठले, लायबिलिटीचे, क्रेडिटचे आणि कॅशचे. आणि आता प्लस आणि काय सिस्टम केलं आहे, आता हॉटेलने काय सिस्टम केलं आहे, जसा मी ITC रिव्हर्स करतो किंवा RCM मध्ये एखादा टॅक्स भरतो तर अजून हे लॉ मध्ये आलेलं नाहीये, पण जसा मी ITC रिव्हर्स करीन जो मला पुढे क्लेम करायचा आहे तर इथे काय होतं सिस्टीम मध्ये हे बघा हे 3 मेजर आहेत त्या रूलमध्ये. पण हे जे 3 आहेत इलेक्ट्रॉनिक क्रेडिट रिव्हर्सल और रिक्लेम, हा बघा मी हा रिव्हर्स करून ठेवलाय. हा पुढे मी क्लेम करू शकतो. परमनंट रिव्हर्स केला तर इथे येणार नाही, टेम्पररी रिव्हर्स केला तर इथे येणार. RCM मध्ये टॅक्स भरला, RCM लायबिलिटी ITC स्टेटमेंट इथे येणार. आणि निगेटिव्ह लायबिलिटीचा अर्थ काय होतो की समजा मी एखाद्याकडनं ॲडव्हान्स घेतलाय आणि त्याला मी टॅक्स जमा केला आणि पुढे काय झालं ते ॲग्रीमेंट माझं कॅन्सल झालं, समजलं ना, कॅन्सल झालं.
मला 1,00,000 लायबिलिटी आहे, बरोबर आहे. ITC आहे 80,000. अगोदर मी ॲडव्हान्स घेतला आहे, त्यावर मी 50,000 टॅक्स भरला आहे. तो मी रिव्हर्स करतो, मग ते कॅन्सल झालं माझं. तर इकडे आता माझे 50,000 आले, तर इकडे 1,30,000 काय होतं, रिव्हर्सल आहे. 1,00,000 टॅक्स आहे, 1,30,000 रिव्हर्सल आहे. मग 30,000 काय झालं माझं, लायबिलिटी एवढी झाली ना. आता लायबिलिटी किती आहे, 1,00,000, रिव्हर्सल आहे 1,30,000. हे जे 30,000 आहेत जे मला देणं आहे ते गव्हर्नमेंट देत नाही मला, कुठे ते रेकॉर्ड पण होत नाही. माझ्या बुकमध्ये रेकॉर्ड आहे ते, लक्षात घ्या. कुठल्याही प्रकारे मी अगदी सिंपल करतो. एक कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याला एक कॉन्ट्रॅक्ट मिळालं, त्याने 1,00,000चा इनवॉइस बनवला, 18,000चा लायबिलिटी पे केली. ही घटना आहे 30 तारखेची. ओके, 30 ऑक्टोबरला 30ला हे झालं, इनवॉइस बनवला, आणि नोव्हेंबरला त्यांना ते काम त्यांनी कॅन्सल केलं. आता नोव्हेंबरला हा जो टॅक्स त्यांनी जमा केला नोव्हेंबरचा, ऑक्टोबरला, नोव्हेंबरला काय झालं, ते कॅन्सल झालं. त्याने याची क्रेडिट नोट टाकली. आता 18,000 रुपये जी भरले त्यांनी ऑक्टोबरची, नोव्हेंबर 3मध्ये, आणि जेव्हा 3 फाईल केले नोव्हेंबर डिसेंबर, तो बोलेल जेव्हा टॅक्स भरलाय तो मला परत द्या. परत तर गव्हर्नमेंट देणार नाही, मग रिफंड आपल्याला वेगळा करा. आलं की नाही. जो सप्लाय केलाच नाही म्हणून क्रेडिट नोट बनवलं, आणि जर सप्लाय झाला नसेल तर रिफंड मिळत असेल, रिफंडच्या प्रोव्हिजनमध्ये रिफंड मिळेल, तो क्लेम करू शकतो. पण त्याला तुम्ही ते भरला पाहिजे. काय सप्लाय झालाच नाही आता, तर मी काय करतो, 18,000 रुपये तुम्ही दाखवतो. नंतर ITC काहीच नाही आहे, धरून तर ITC काहीच नाही आहे, कारण त्यांनी कामच सुरू नाही केलं. ITC काहीच नाही आहे. पण लायबिलिटी पहिले जसा इनवॉइस बनला, क्रिएट झाली, भरली, आणि ते ॲग्रीमेंट कॅन्सल झालं. ITC रिव्हर्स, इथे रिव्हर्स का होतोय, लायबिलिटी नाहीच आहे ना माझी, क्रेडिट नोट टाकली, भरायची आहे तर भरले, पण जर परत करायची आहे तर परत करायचा ऑप्शन नाही ना तुम्हीमध्ये. मग याची 18,000 लायबिलिटी निगेटिव्ह झाली की नाही आता. मग ती जी लायबिलिटी निगेटिव्ह होते ती इकडे येऊन बसतो आहे. ओके, दुसरा कुठला सप्लाय होत असेल तर तिकडे ती ॲडजस्ट होऊन जाते, पण दुसरा कुठला सप्लायच नाही आहे तर ते निगेटिव्ह झालं ना मग आकडा. तो कळलं की नाही कळलं, नाही कळलं मॅडम. तुम्हाला इथे आहे ना लायबिलिटी दिसते, बरं, 286 आहे, आणि इथे तुम्हाला काय दिसतं, 222. आता ह्यातला डिफरन्स पे करायला लागतो, जो पेमेंट ऑफ टॅक्समध्ये येतो. जेव्हा मी पेमेंट ऑफ टॅक्स काढीन तेव्हा इथे मला काय दिसतं, हे सगळं भरलं गेलं. आता लक्षात घ्या. हे दिसतं 572, हे दिसतं तुम्हाला 572, ही दोन्ही मिळूनची टोटल आहे. ही या ITC मधनं आणि कॅशमधनं भरली गेली. पण उलटं झालं असतं, जर 222 माझी लायबिलिटी असती आणि 286 का आले, एक मिनिट, मी काय म्हणतो, हे लायबिलिटी जास्त आहे, ITC कमी आहे, तर इथे ही जी लायबिलिटी दिसते याच्याहून जास्त त्याच्याकडे जर का रिव्हर्स केलं म्हणजे अमाऊंट आली खाली, तर त्याला गव्हर्नमेंट देत नाही. जर हा डिफरन्स कमी आहे तर कॅशमध्ये भरायला लागते ना, कॅशमध्ये भरायला लागते. मग उलटं आहे, जर का 282 भरायचे आहेत आणि 286 माझ्याकडे तिकडे आलेले आहेत खाली, तर ते काय म्हणतात, ITC कॅरी फॉरवर्ड करून ठेवा. पण माझा ITC नाही आहे, माझा ITC अगोदर मी सप्लाय केला होता, ज्यावर मी टॅक्स भरला होता तो टॅक्स आता काय झालं, मला देणं लागत नाही. मी 18,000 देणं होतं ते देणं लागत नाहीये. आता बऱ्याच वेळा काय होतं, माझ्याकडे एक पार्टी अशी आहे की त्यांच्याकडे जो
ITC होता तो IGX मध्ये एक सप्लाय केला त्यांनी आणि तो माल खराब झाला. त्यांनी सांगितलं माल जर खराब झाला आमच्याकडे येईपर्यंत तर आम्ही घेत नाही. मग हे माल परत आणला आणि यांनी क्रेडिट नोट टाकली आणि त्या पार्टीशी सेकंड मंथला डील झालंच नाही. आता ह्या IGST मध्ये बघा ही अमाऊंट दिसते तुम्हाला, ही आली इथे ITC मध्ये. त्यांनी तो ITC घेतला नाही कारण त्यांनी मालच घेतला नाही. पण ह्याच्या लायबिलिटीमध्ये 1,14 आहेत ना इकडे दिसत इकडे, तर इथे त्याच्याकडे -1,14 दिसते मायनस क्रेडिट नोट मारले त्यांनी. इथे कसा हा आकडा कसा येतो, इनवॉइस मायनस क्रेडिट नोट. हा आकडा कसा आलाय, इनवॉइस मायनस क्रेडिट. म्हणजे इथे जर का मी लायबिलिटी काढाल, तुम्ही 3B काढाल आणि 3B तुम्ही इकडे लायबिलिटी काढाल तर इथे विषय लायबिलिटीज आहे म्हणून मी हे काढतोय. पटकन काढण्याचं नाहीये म्हणून मी तुम्हाला विचारलं, नाही काढलं सांगा. इथे बघा हा जो आकडा आलाय हा टॅक्सेबल इंट्रास्टेट इंटरस्टेट सगळं मिळून आलंय. आता माझ्याकडे एक IGST मागच्या महिन्यात मी सप्लाय केला होता तेव्हा मी इथे आकडा दाखवला होता, समजा 18,000 आहे आणि तो माल खराब झाला, त्यांनी माल पाठवला आणि मी या महिन्यात त्याची क्रेडिट नोट टाकतो. मागच्या महिन्यात समजा 28, 29, 30ला माल गेला आणि खराब झाला, वेगळ्या राज्यामध्ये गेला तो, म्हणजे 2 दिवस गेले की नाही. मग त्या महिन्यात मला दाखवलं पाहिजे लायबिलिटी, दाखवली आणि मग या महिन्यात मी जेव्हा क्रेडिट नोट मारतो इकडे तेव्हा इथे माझे 18,000 मायनस येतील की नाही ते CGST मध्ये नाही आहेत, IGST मधले आहेत. आणि मला केव्हा केव्हा मी त्या माझ्याकडे घटना घडली म्हणून सांगतो, त्याला केव्हा अशी ऑर्डर मिळते राज्यभरांना, त्यांनी पाठवला माल तो आणि याला माहिती होतं की खराब होऊ शकतो, कोण पाठवत नाही. त्याला वाटलं आपल्याकडे आहे जाईल आपण पोचेल, पण खराब झाला त्यांनी घेतला नाही. मग तो यायला अजून 4 दिवस गेले, मग तो क्रेडिट नोट नेक्स्ट मंथला बनली. त्याला कळलं की तू काय करायचं, आपण बोललो तुम्ही AV बनवलंय, A बिलनी माल गेलाय, A बिलनी माल आलाय, तुम्ही इनवॉइस क्रेडिट नोट कसं काय बनवाल तिकडे त्याच डेटला. 18,000चा टॅक्स निगेटिव्हमध्ये गेला होता. आता परत जेव्हा कधी सप्लाय होईल IGST तेव्हा तो ॲडजस्ट होईल. आम्ही अकाउंटिंगमध्ये लिहून ठेवलं आहे की 18,000 तिथे निगेटिव्ह लायबिलिटी आहे. कळलं निगेटिव्ह लायबिलिटीचा अर्थ काय, लायबिलिटी होती तेव्हा भरली 18,000, आता ते 18,000 क्रेडिट नोट मारल्यावरती 18,000 निगेटिव्ह झाले की नाही झाले, पण निगेटिव्ह सिस्टममध्ये ॲक्सेप्ट होत नाही कधी गोष्ट हे. आता त्यांनी काय केलं, हे काढलं. आता ह्याच्यामध्ये काय होतं, जर का मी आकडा टाकला तिकडे निगेटिव्हचा तो ॲक्सेप्ट करतो आणि तो इकडे रेकॉर्डला राहतो की निगेटिव्ह लायबिलिटी स्टेटमेंट रेग्युलर फॅक्टर ते राहतो. तर हे अनुभवाने झालं ना घोळ. आता झालं असं तर करू का मी मला परत देऊ नका, आपण रेकॉर्ड तर करा सिस्टममध्ये की तुम्ही आम्ही निगेटिव्ह लायबिलिटी आहे म्हणून. कळले 6 लेजर हे संबंधित आहे ना, आता लक्षात घ्या हे संबंधित आहे. मग याचा जो हे 3 लेजर आहेत हे तुम्ही बघाल जेव्हा, तर 3 लेजर तुम्हाला इकडे रूल 85 इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर जो उल्लेख येतो ते रूलमध्ये आहे. हे फक्त शब्द नाही आहेत, एक्झॅक्टली काय होतं, कशा प्रकारे रेकॉर्ड होतं हे तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला सेक्शन 49 बघायला लागेल. आता आपण याला, कारण की तुम्ही 17 बघाल त्यात पण ते परत सगळं रिव्हर्सल लेजरला जाईल, हा सगळा विषय. मग मी आता हा सेशन पहिले घेईन, 16 घेतलाय, 49 पहिले घेईन, ह्यातलं सगळं सांगेन आणि मग 17 घेईन. हे कळलं ना, हे योग्य होईल ना. आपण जिथे उल्लेख वाचलाय 16.1 मध्ये
इलेक्ट्रॉनिक क्रेडिट इयरला ती अमाऊंट जमा होईल. तर कशी जमा होते, मी भरला जातो, प्रॅक्टिकली काय होतं ते मी सांगेन. मग तुम्हाला 17 आणि 18 कळायला सोपा जाईल असं मला वाटतं. थांबूया इथे.